9/12/2024 ला संतोष अण्णा हे चारचाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते. एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत. पेट्रोल पंपावर थांबले. तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत, ते त्यांना दिसले. त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत. ते ड्रायव्हिंग सीटवर बसले, हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले. ज्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या. यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली. मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं. इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली. त्यांना असं वाटलं की संतोष अण्णा या बाजूलाच बसले आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय. पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले, त्या ठिकाणी ती काच फोडली. त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते. अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत, त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले. आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा 20 मिनिटात सोडतोय, 15 मिनिटात सोडतोय. अशा प्रकारे चाटेंच्या आजो माणिक जयराम माणिक चाटे, विष्णू महादेव चाटे 45 वर्षीय विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. तो सारखा सांगायचा सोडतोय, पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही. प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे. यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाहीये. त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाहीयेत. पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे, अतिशय निगृढ अशा प्रकारची ही हत्या झालेली आहे. आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही 6 तारखेची घटना झाली. या 6 तारखेच्या घटनेवर एट्रॉसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला? त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की 6 तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे, ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती. मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवादा कंपनीचे काम बंद करा, अन्यथा 2 करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा गुन्हा आधी घडलेला आहे, त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय. मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल.
आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो की या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे, पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे, आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण मी काल देखील बोललो, ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं, सुरेश अण्णांनी देखील सांगितलं, कोणावरही 307 लावायच्या, कोणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे.